झाड पडणं म्हणजे वारा आणि पाऊस असला तरच झाड पडतं असं नाही. झाड हे त्याची ट्रिमिंग व्यवस्थित केली आहे की नाही, त्याच्या फांद्या बरोबर कापल्या आहेत की नाही, त्याची बॅलन्सिंग ही सगळ्यात महत्त्वाची असते. ही बॅलन्सिंग केली आहे की नाही. ही तसंच एक इमारत बांधण्याकरिता नाही का फाउंडेशन महत्त्वाचं असतं, तसंच नाही का झाडाला पण बॅलन्सिंग ही सगळ्यात महत्त्वाची असते. झाड हे पडलंय, फांद्या हे पडल्या आहेत, झाड पडलंय, तर त्याचं एज किती आहे हे पण अधिकाऱ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. असं टी विभागामध्ये हा असा प्रकार नाही का उघडकीस करत आहे मी. कारण की अनेक ठिकाणी एकूण 20-25 ठिकाणी झाड पडले आहेत. एक ठिकाणी तर शाळेच्या इथं झाड पडलं आहे, एक स्टेशनच्या इकडं पडलेलं आहे. लाखो नागरिक नाही का ये जात करत असतात, प्रवास करत असतात. मुलुंड स्टेशनचा प्रकार हा ठिकाण आहे. तर आपण अधिकाऱ्यांनी फक्त लोकांच्या जीवाशी खेळायचं आहे का, ठेकेदारांनी फक्त स्वतःचे खिशे भरायचे आहेत का? जर तुम्ही असा ठेकेदार जर निवडत असेल, टी विभागासाठी 3 करोडचा नका फंड होता, तर त्या 3 करोडपती फंडामध्ये हे झाडं कापले गेली नाहीत का? म्हणजे हे सगळे पैसे खिशात घालायचे आणि झाडाची ट्रिमिंगच करायची नाही. फांदे कापणं म्हणजेच बॅलन्सिंग नाही. झाड पडणं म्हणजे फांदे कापले म्हणजे तुमची बॅलन्सिंग झाली आहे का, झाड कटिंग झाली आहे असं नसतं. बॅलन्सिंग सगळ्यात महत्त्वाची असते, रूट सगळ्यात महत्त्वाचा असतो. हा रूट नाही का यांनी नाही का अधिकाऱ्यांनी पाळलेला नाही आहे आणि हे प्रकार असा घडलेला आहे. मुख्यमंत्र्यांनीला मी अर्ज केला आहे, उपमुख्यमंत्र्यांना अर्ज केला आहे. त्यांनी ताबडतोब यांना नाही का इमिजिएटली ॲक्शन म्हणून नाही का त्यांनी सांगितलं आहे. बघूया आता टी विभागातर्फे सहाय्यक आयुक्त किती कारवाई करतात. बघूया आपण ते ॲक्शन मोडमध्ये येतात का डिॲक्शन मोडमध्ये येतात हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि चेंबूरची घटना घडल्यानंतर यांना जाग येते का? चेंबूरची घटना घडल्यानंतर नाही का यांनी पूर्ण झाड ट्रिमिंग करायला सुरुवात केली आहे. म्हणजे एवढा दिवस हे झोपले होते का, अधिकारी झोपले होते का कॉन्ट्रॅक्टर झोपला होता? तर तात्काळ यांना ब्लॅकलिस्टेड करण्यात यावं, अधिकारीची चौकशी लावण्यात यावं, ही आमची मागणी आहे. केतन